मान्यवर त्यांचं इथे आगमन त्यांचं स्वागत केलं जाईल। भाजपचे आमचे युवा कार्यकर्ते आहेत दिलीपदादा पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत। त्यांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकार करावा। दिलीपदादा पाटील भाजपचे युवा कार्यकर्ते या आपण। अशोक नाना पाटील तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील। मॅच चालू करा प्लीज, सामना सुरू ठेवा। थोड्याच वेळामध्ये आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर त्यांचा आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळेल। तत्पूर्वी दिलीप पाटील तळेगाव यांचा सन्मान। मॅच सुरू झाली। रोहित पाटीलचा पहिला बॉल इनसाइड आउट गॅप मध्ये फटका। एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, फिल्डर बॉलचा पाठलाग करतील। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि 2 धावा आल्या। आत्मारामजी पाटील यांचा आम्ही सन्मान घेत आहोत। प्रत्येक विकेटला 200 राजेंद्र पाटील साहेबांकडून पारितोषिक आलंय। आत्माराम पाटील यांचा सन्मान। बघा राजेंद्र पाटील साहेब रात्री पण स्पर्धा पाहत असतात। राहुल पाटे मोह यांच्याकडून रोहितला प्रत्येक विकेटसाठी 200 पॉइंट इथे बीमरचा इशारा आलाय। व्हेरिएशन करायचं होतं पण तो खराब बॉल टाकला आणि बीमर मोह संघाला राहुल पाटे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200चं पारितोषिक आलंय। थँक्यू सो मच। पाहुण्यांचा इथे सत्कार होतोय। किशोरजी पाटील यांचा सन्मान केला जाईल। आदरणीय किशोरदादा पाटील यांनाही विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा। किशोरजी पाटील थोडा वेळ घ्या अजून, स्पीकरचा आवाज वाढेल आता। इथे आपण पहिला ऑन ड्राईव्ह फ्रीटचा बॉल होता, मिड विकेट क्षेत्राकडे घेऊन काढला। एसडीसी सूरज, चला डीजे ऑपरेटर आपण या इथे। एसडीसी सूरज डीजे ऑपरेटर आपण या। बऱ्याच गावांना खंत आहे आम्हाला का समावेश केलं नाही, दादाने सांगितले। पेठ, उसारली, पळसपे हा परिसर फटका फसला आणि झेल सुटले। जीवनदान त्या ठिकाणी मिळालंय फलंदाजाला। खराब जजमेंट पाहायला मिळालं आणि जीवनदान त्या ठिकाणी मिळतंय। फलंदाज होते रोहित पाटील, स्वतः कॅप्टन बादशाह सोडा चे बापदेव पाली संघाचे कॅप्टन आहेत रोहित पाटील। त्यांना जीवनदान मिळालं। धावा स्कोर कार्डमध्ये आहेत त्या ठिकाणी 8 धावा स्कोर कार्डमध्ये। रोहित पाटीलचं हे षटक आहे पहिलं। सांगडेपाली माफी असावी, सांगडेपाली हा संघ तुम्ही बाद आहे। इथे एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डला क्लिअर केला, फटका चांगला आहे गॅप मध्ये। बॉल मात्र चाललं बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, रन्स मध्ये 4। रोहित पाटे जो मैदानामध्ये आला की पहिला हक्क तो चेरोबा मंदिरामध्ये गेला, पाया पडून आला, देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मात्र मैदानामध्ये दाखल झालाय। तर आता आपण पाहिला चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील होताना पाहिला। नशिबाची साथही त्याला मिळाली। प्रत्येक विकेटला राहुल पाटे यांच्याकडून मोह संघाला 200 रुपये पारितोषिक आलंय। प्रत्येक विकेटसाठी हे पारितोषिक। हाफ ट्रॅकर शॉटम पूल केला, आडव्या बॅटने केला प्रहार, बॉल गेला सीमा पार, रन्स मध्ये 4, चौकार। चांगला फटका होता, 4 धावा आल्या। 1 बाउन्स इनटू द फॅन्स। चला एसडीसी सूरज आता थोडासा आवाज द्या प्लीज, थोडासा आवाज द्या प्लीज। रन स्कोर कार्ड होती 16 धावा धावफलकावरती आहेत। 16 धावा 16 रन स्कोर कार्डवरती आहेत आणि बिनबाद अशी 16 धावा धावफलकावरती। नेक्स्ट बॉल यावेळेस बॅकफूटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला बॉलला, डीप मध्ये बॉल मात्र चाललाय। फिल्डर बॉलचा पाठलाग करतील आणि त्यानंतर मात्र 3ऱ्या रनचा प्रयत्न झाला। रोहित पाटील हा रनिंग बिटवीन विकेटमध्ये प्रचंड वेगवान आहे, त्याच्या आम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या। तो भरपूर धावतो आणि त्याने 3 धावा घेतल्या इथे आणि 3 रनने मात्र पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा या स्कोर कार्डमध्ये। चला पाणी घेऊन चला मैदानामध्ये प्लीज।
19. 40गाव प्रीमियर लीग 7 बाय ग्रुप आयोजित आपण ही स्पर्धा पाहताय. आजचा अंतिम दिवस. स्पर्धेमध्ये मालिकावीर कोण असेल, स्पर्धेचा बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज मिळतील. नेत्रदीपकाचं आयोजन या ठिकाणी आपण पाहता. या स्पर्धेचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 अंतिम सामना सुपर 6चा. सुपर 3 मध्ये पहिल्या सामन्यामध्ये प्रवेश केला 24 लाईव्ह टीमने. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला 1-7 मित्रांची प्रवीण भोईरच्या संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. आता अंतिम सामना बाकी आहे. सर्वांनी उपसरपंच प्रवीणजी पाटील. धावसंख्या आपण पाहिली, धावफलकावरती आतापर्यंत आहे त्या ठिकाणी 19. अजूनही धावा बनवायच्यात आणि सुपर 6चा अंतिम सामना आहे. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही जगा पाटील यांचा आवाज ऐकला. जगा पाटील यांचा आवाज ऐकायला मिळाला. आता काही क्षणात आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांची उपस्थिती तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. अंतिम सामना सुपर 6चा. अनुजन मिथिलेबन मोहो विपक्ष बादशाह सोडा जय बापदेव पाली सांगडे. हा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क मध्ये त्याला गोलंदाज जयेश पाटील हाही मोहो संघाचा खेळाडू आहे, लेफ्टी बॉलर. पहिला बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइड मध्ये ऑन ड्राईव्ह केला, सिंगल घेताना आपण दोन्ही खेळाडूंना पाहिलं. रोहित आणि त्याच्या बरोबरीने रोहन मस्कर, नारपोलीचा खेळाडू आहे रोहन मस्कर, आणि रोहित स्वतः कॅप्टन पाली संघाचा. एक बॉल आपण पुन्हा एकदा बघूया. इथे आपण पहिला पॅडो सिपकाचा शॉर्ट स्क्वेअरला बॉल चालला, फिल्डिंग चांगली झाली होती, तो क्विक सिंगल. थोडासा आपण खेळ तेव्हा पंचांना विनंती राहील. मान्यवरांचं आगमन होत आहे. आदरणीय नितीनजी गायकवाड. सेकंड बॉल आणि तिथे आपण पाहता सिंगल आले. नेक्स्ट बॉल. चला, पाहुण्यांचं आगमन होतंय. नितीनजी गायकवाड ओळे यांचे ते आगमन काही क्षणातच या व्यासपीठावर होत आहे. थोडासा आपण खेळ थांबा प्लीज. मान्यवरांचं आगमन. 40गाव प्रीमियर लीग या स्पर्धेला पाहुण्यांची उपस्थिती तुम्ही लागताना पाहताय. सन्माननीय पाहुणे नितीनजी गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन. मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला, सामना सुरू करा आपण लगेच. ओवळे गावचे कर्तव्य पाहताय. सुप्रसिद्ध उद्योजक, युवा दमदार नेतृत्व आदरणीय नितीनजी गायकवाड साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. इथे फुल टॉस, वेट अँड वॉच, आणि त्यानंतर मात्र बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे, सीमा पार चौकार. नितीनजी गायकवाड आपण पाहिलं युवा उद्योजक आणि डॅशिंग अशी पर्सनॅलिटी, डायनामिक असं करतं हे व्यक्तिमत्व, आणि त्यांचं इथं आगमन. सन्माननीय पाहुण्यांचं इथे आगमन या व्यासपीठावर होताना आपण पाहताय. इथे पुन्हा एकदा बिगिट करायचा, जयेशचं कमबॅक पाहायला मला मिळाला. मागचा बॉल फुलटॉस होता धीम्या गतीचा, त्याच्यावरती मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये करता आपण पाहिला चौकारला. तुम्हाला रोहितला बाद करावं लागेल या मॅचमध्ये. रोहित कदाचित जायंट किलर राहील मोहो संघासाठी. जर का तो जास्त वेळ उभा राहिला मैदानामध्ये तर त्याला तुम्हाला झटपट बाद करावं लागेल, अन्यथा धावांचं टार्गेट हे मोठं होताना पाहिलं. म्हणजे स्विच इट करायचा होता. रिव्हर्सचा फटका. अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉलमध्ये आपण पहिला अत्याधुनिक फटके पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीप, पॅडो स्वीप, स्लॉक स्वीप, नो लुक शॉट. रॉकस्टार प्रवीण गायकर लेट पण थेट.
चला लेट पण थेट त्यांचं इथं आगमन, त्यांचा आपण करूया स्वागत. ऑन ड्राईव्ह केला बॉलला निती एखादं रोहितने आणि चौकार लगवत मात्र पाहुण्यांचं स्वागत केलं नितीनजी गायकवाड साहेब. व्हॉइस चॅट ग्रुप खरं यांच्या विनंतीला मान देऊन आज साहेबांचं या ठिकाणी आगमन. सागरजी म्हात्रे, जीवनजी कडव, अमर पाटील, धनेश पाटील यांच्या खरं तर विनंतीला मान देऊन चाळीसगाव एका मोठ्या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं इथं आगमन. ओळ्यामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असल्या की खरं तर नितीनदादा यांचं नेहमी आगमन राहिलं आणि एक दानशूर असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला. आणि त्यांच्याकडून करता एका संघाला टी शर्ट्स देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचा आपण करूया आभार व्यक्त इथे. क्रिकेटचे धर्म, क्रिकेट निश्चिम भक्त, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, उद्योजक नितीनजी गायकवाड साहेबांचं क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती 29 विदाउट लॉस. 29 धावा आल्या. बघा आयोजकांना विनंती राहील आपण ड्रॉ रेडी करा. पुढचे 3 ड्रॉ केले जातील. एक संघ डायरेक्ट मेगा फायनल आणि 2 संघांमध्ये सेमीफायनल होईल. आजच्या दिवसातला तिसरा सामना बरोबर टायमिंगवरती सुरू झाली स्पर्धा. 10:15 पहिला चेंडू पडला. आज 5 सामन्यात पण बक्षीस वितरण सोहळा हा देखील तेवढाच महत्त्वाचा राहील आजच्या या स्पर्धेचा. डॉक्टर प्रवीण गायकर यांचं इथं आगमन. त्यांचा आवाज तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये ऐकायला मिळेल. तत्पूर्वी या मॅचच्या दरम्यान आपण पाहताय खरं तर सूर्या मस्कर संघ नायक आणि एका बाजूने रोहित पाटील पालीचा संघ नायक आहे. चाळीसगावचे हे 2 संघ. बादशाह सोडा, अजय बाबदेव पाली सांगडे ग्रुप एका बाजूने, अनुजान मित11 मोह, नशीब शेठ भोईर यांचा संघ सुपर 6 मध्ये पोहोचलाय. आणि समोर आता फलंदाज आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन मस्कर माफी असावी. रोहन मस्कर हा खेळाडू. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतील त्या ठिकाणी आपण पाहताय सूरज भगत हा शिवकरचा खेळाडू. काल त्याने जबरदस्त गोलंदाजी केली, मेडन षटक टाकलं होतं या स्पर्धेमध्ये. सूरज भगत शिवकरचा खेळाडू. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर करायचा आहे. लाऊड अपील झाली आहे. बघा बॅट ग्राउंडिंग झाली असं पंच सांगतायत, कारण त्यांना एक अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळायचा होता. पंच सांगतात बॅट ग्राउंडिंग झाली आहे. तो निर्णय चर्चा घेऊन निर्णय देतील. अल्ट्रा एज हे तंत्र जर का विकसित झालं टेनिस बॉलमध्ये लाईव्हच्या माध्यमातून तर मात्र हे काम पंचांचं सोपं होऊन जाईल. आणि इथे आपण पाहताय लाऊड अपील झाले, प्रेशर क्रिएट झालाय आणि निर्णय काय असेल हे पाहिलं जाईल. निर्णयाची प्रतीक्षा संतोष पवार सर एका बाजूने, द्वारकानाथ चोरगे DK चोरगे, तिसरे आमचे पंच दीपक पाडी सर. पाली नॉट आउट. कथा अपील करणं हे प्रत्येक संघाचं हे परम कर्तव्य असतं आणि ते मात्र अपील उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी अपिलामध्ये पाहिला आणि त्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग झाली हे पंचांच्या निदर्शनास झालं. तो नॉईज थोडा ऐकायला मिळाला. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय. सिंगल घेताना मग बादा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा थ्रो वेगवान झाला. तत्पूर्वी 2 धावा आल्या. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि धावसंख्येत होईल वाढ. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती लागतील त्या म्हणजे 31. एक गडीबाद 31. साजन मुंडे कोलक्याचे पाठीराखे आज मोठ्या संख्येने आहेत. व्यासपीठावरती आपण पाहता राजेंद्र दादा पाटील यांचं आपण मनोगत ऐकलं. प्रीमियर लीग आणि विभागासाठी त्यांची असलेली तळमळ साधेपणे पाहायला मिळाली. अलीकडच्या काळामध्ये जर का एखादा व्यावसायिक संघ तयार करायचा असला, चाळीसगाव विभागाचा खतर एखादा तालुका आपला संघ व्हायला हवा. तसा नेरेदोंद्रे विभागाचा आपण पाहतो, उल्वानोटचा पाहतोय, तसा एखादा चाळीसगाव विभागाचा संघ देखील तयार होऊ शकतो. एवढे चांगले टॅलेंट या विभागामध्ये, कारण भरपूर चांगलं टॅलेंट या विभागामध्ये आहे. धावसंख्येत मात्र वाढ. एकूण धावा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी मग पाहिल्या 35. खरं तर 2 संघांचे प्रयत्न चालू आहेत. 24 लाईव्ह आणि आयांश 11 कोळखे अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला हे संघ पाहायला मिळतील. आणि मगाशी खरं त्यांनी सांगितलं की मुंबईचे खेळाडू आम्ही बोलवायचो, मग त्या संघांमध्ये आम्ही खेळायचो. पण तो आता परिस्थिती वेगळी आहे. पूर्वी मुंबईची संघ यायचे आपल्याला हरवून जायचे, पण आज दहशत आहे या रायगड क्रिकेटची. प्रत्येक संघामध्ये रायगडचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आता उलटं झालं सर्व. OPD हा संघ पाहिला, ओला पारगाव दापोली या संघाने खरं तर सुरुवात केली आणि आज त्या विभागाने मात्र भरपूर क्रिकेटचे रत्न दिले टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. आणि खरं तर सकाळची ती स्पर्धा आम्हाला आजही आठवत आहे. एका गावाने व्यावसायिक 11 खेळाडूंना पराभूत केलं.
तुरमाळ्याच्या संघाचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. ज्ञानेश्वर गायकर यांचा संघ, श्री गणेश तुरमाले. सकाळची ती स्पर्धा होती. सकाळ या करतर वृत्तपत्राची ती स्पर्धा कळंबोच्या मध्ये झाली. त्या स्पर्धेमध्ये एका गावाच्या संघाने मुंबईच्या संघाला पराभूत केलं. हा एक इतिहास आपण पाहिला रायगड टेनिस क्रिकेटचा. आणि त्याच इतिहासामुळे त्या संघाला अपकमिंग पहिला खरं तर उदयोन्मुक्त संघ हा पुरस्कार रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या वतीने देण्यात आला होता. असा हा संघ. क्रिकेट म्हटलं की आता श्वास बनला प्रत्येकाचा. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा, अनेक ठिकाणी मात्र नाईट. काल परवा घोट आणि काल रात्रीमध्ये घोट आणि कोपरोली नाईट स्पर्धा संपन्न झाली. परंतु आज पुन्हा नव्याने किरवली नाईट असेल, टेंबोडे नाईट असेल, आपण पाहता आज वंशत नाईट, अशा विविध स्पर्धा, वलवली नाईट असेल. आणि एका बाजूने आपण पाहिला खरं तर त्याच परिसरामध्ये तोंडरा नाईट स्पर्धेला सुरुवात झाली. भरपूर स्पर्धा. आणि उद्याची तारीख 17-18 आमच्या पेणच्या क्रीडांगणात देखील एक नाईट स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 14 वर्षानंतर प्रवीण पेण नगरपालिकेच्या मैदानातील नाईट स्पर्धा आहे. आणि उद्यापासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. 3 दिवसीय स्पर्धा. आणि इथे विकेट मिळाला. मैदानाच्या बाहेर चालला खेळाडू आपण पाहताय रोहित पाटील. रोहन मस्कर झाला बाद, माफी असावी, रोहन बाद झाला. रोहित अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती म्हणजे आतापर्यंत एक गडी बाद, 39 धावा. मागच्या सामन्यामध्ये प्रवीण भोईर नावाचं वादळ आलं, ज्या वादळामध्ये आपण पाहिलं 57 धावा आल्या वैयक्तिक. त्याने मोठी इनिंग साकारली. 65 त्याने केल्या होत्या, माफी असावी. त्याही अगोदर चॅम्बोने केलं होतं 51. आणि काल चॅम्बोने 66. म्हणजे 3 अर्धशतकं आपण पाहिली, ज्यामध्ये 2 अर्धशतकं राहिली चॅम्बोच्या नावावरती आणि 1 अर्धशतक राहिलं प्रवीण भोईर या खेळाडूच्या नावावरती. निर्णायक मॅचमध्ये आता रेस लागली आहे. मालिकावीराच्या या शर्यतीमध्ये बरेच खेळाडू आता या ठिकाणी येताना आपण पाहत आहे. विशाल शेळके आणखीन एक पालीचा हर उन्नरी खेळाडू आहे. डाव्या हाताचा अतिशय शैलीदार फलंदाज विशाल इथे मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला. सूर्या मस्कर अँड कंपनी मोह संघाचा एक विचार आपण केला तर अतिशय ताकदवर संघ ग्रामीणमध्ये. जेव्हा जेव्हा मोह संघ खेळला, नशीबशेठ भोईर संघाचे पुरस्कार त्यांनी नेहमी चांगला पाठिंबा या टीमला दिलाय. आणि आजही आपण जर पाहिलं ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे पाली आणि सांगली टीमला, तेवढी इम्पॉर्टंट आहे मोह संघाला. या शंका नाही आहे. सुपर 3 मध्ये कोण पोहोचेल, जरी पराभूत झाले तरी एखादं पारितोषिक तुम्हाला नक्कीच मिळेल. पण तो स्पर्धेमध्ये चॅम्पियन पण एक प्रत्येक संघाचं स्वप्न असतं. बॉल तयार, पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल होता. पेस व्हेरिएशन पण तो उजव्याच्या बाहेर, पंचांचा इशारा. अवे फ्रॉम द बॉडी लाईन मिस केली, वाईटचा इशारा आला. धावसंख्येत वाढ झाली 40 धावा. सूरज भगत हा गोलंदाज, काल त्याने मेडन षटक टाकलं होतं स्लॉग ओव्हरचं. आणि इथे मात्र त्याच्यावरती 3ऱ्या षटकाची जबाबदारी आली आहे. आणि त्याही अगोदर त्याने चांगली गोलंदाजी केली होती. विकेट हॅट्रिक त्यांनी घेतली होती. शिवकरचे खेळाडू आपण पाहता त्यांनी प्रभावित केलं या 40 गाव प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक खेळाडूने. सूरज तयार, समोर फलंदाज. स्विच चिट करायचा, लाऊड ऑफी झाली आहे. पंच सांगतात आउटसाइड ऑफसाइड पिचिंग. डिरेक्शन आपण बॉलचं पाहिलं, नो बॉलचा कॉल आला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर स्टेपिंगचा नो आलाय. त्यामुळे अपिलावरती जास्त गांभीर्य घेतलेलं नाही आहे पंचांनी. नो बॉल कॉल दिलाय. ओव्हर स्टेपिंग, यस. चला आपण आर्ग्युमेंट कोणती करू नका त्या ठिकाणी. पंचाचा निर्णय, यस जग्गाबाई सांगतात पंचाचा निर्णय अंतिम राहील. त्यामुळे निर्णयाचा सन्मान करायला शिका आणि सामना आपण सुरू ठेवा प्लीज. एक रन मिळाली लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पाहिलं काही चेंडूंचा खेळ बाकी आणि पुढचा बॉल फ्रीड असेल आणि समोर असेल रोहित पाटील, पालीचा हा सुपर डुपर स्टार. अनेक वेळा RPL असेल, पण प्रीमियर लीग असेल किंवा व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव ज्याच्याकडे आहे. पालीचा खेळाडू बारक्या शेळके रोहित पाटील यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. आणि एका बाजूने सूर्या मस्कर हा देखील आपण पाहिला सिक्सर किंग आहे मोह संघाचा. अतिशय आक्रमक खेळाडू रोहित पाटे, एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर त्याला म्हणतात. आणि प्रत्येक विकेटसाठी आपण पाहिला राहुल पाटे यांच्याकडून मोह संघाला 200चं पारितोषिक आलंय. आतापर्यंत आपण जर पाहिलं एकच खेळाडू बाद झालाय आणि तोही सूरज भगतच्या नावावरती राहिला. 200चं पारितोषिक त्याला आलंय. नेक्स्ट बॉल फ्रीड बॉल, समोर असेल रोहित पाटील. फ्रीड बॉल वरती मात्र स्टेप आउट झाले. आक्रमण केल्या बॉलला
स्लॉट मध्ये होता त्याला मात्र पाडवला सिक्सर प्लॉट मध्ये षटकार आलाय. 6 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करताना बादशाह सोडा जय बाबदेव पाली सांगडे ग्रुपला 48 धावा. चला पाणी घेऊन चला मैदानामध्ये दोन्ही 12 48 धावा फलकावरती आल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 16.00च्या सरासरीने 48 आल्या आणि ही सरासरी अंतिम षटकापर्यंत कायम राहील किमान 80 धावा. आणि रोहितचा खेळ पाहून वाटतंय की 80+ होतील रन. आपण अतिथी मंचाकडे वळूया. सन्माननीय पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. आदरणीय नितीन जी गायकवाड साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी स्पर्धेचे आयोजक त्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व ओळेगावचे सुपुत्र सन्माननीय नितीनजी गायकवाड यांचा आपण सन्मान घेऊया. व्हॉइस चॅटिंग ग्रुपच्या विनंतीस मान देऊन आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आणि त्यांच्याकडून स्पर्धेला एका संघाला टी-शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. असे कदम पाहिला उद्योग क्षेत्रामधले खूप मोठे नाव आदरणीय नितीन शेठ गायकवाड यांचा आज सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि ओवळे म्हटलं की क्रिकेटची पंढरी. ओवळ्यामध्ये आपण अनेक स्पर्धा पाहिल्या आणि त्या गावच्या आहेत आमचे मान्यवर नितीन शेठ गायकवाड यांचा आज सन्मान. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल आम्ही आपलं आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. आपण जाऊया मॅचकडे. 2 षटकांचा खेळ बाकी आणि 48 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. हॅलो, चला आपण मॅचकडे बघूया. 2 षटकांचा खेळ बाकी अंतिम आणि ऑलरेडी 48 धावा या स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. आणि 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये त्याला रोहित पाटे कमबॅक करावं लागेल. धावांची गती ही प्रचंड वाढली आहे आणि तुम्हाला आता समोरच्या संघाला रोखावं लागेल. अन्यथा एक मोठं टार्गेट त्या ठिकाणी कदाचित पाहायला मिळेल. डीजे ऑन झाला आता करता मग बाद आहे. आध्यात्मिक कार्यक्रम सप्ताह त्या ठिकाणी बाजूला संपन्न होतोय आणि आज काल्याचं कीर्तन म्हणजे अगदी सांगता होईल सप्त्याची. आणि एका बाजूने या स्पर्धेत देखील शेवटचा दिवस आहे. याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. अंतिम दिवस. अजून 2 सामने पेंडिंग आहेत. सेमीफायनल फायनल तत्पूर्वी सुपर 6 ही लढत तुम्ही मैदानामध्ये पाहताय. दोन्हीकडे काल्याचं कीर्तन आहे. इथे आपण पाहता जगाला कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. चॉप केला बॉलला आणि सिंगल घेताना बाईला फलंदाज विशालला स्ट्राईक वरती आलाय. रोहित पाटील हा फलंदाज. धावसंख्येत झाली वाढ 49 हवा. 10 चेंडू 28 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतो रोहित पाटील. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती तर लागली आहे ती म्हणजे 49. 9 चेंडूमध्ये 16 केला रोहन मस्करने आपल्या टीमसाठी. त्यामध्ये 2 चौकार आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिले. दुहेरी अंक 3 वेळेला त्यांनी प्राप्त केले. वैयक्तिक त्यांनी आपल्या टीमला 9 बॉलमध्ये 16चं योगदान दिलं. सूरज भगतच्या षटकामध्ये हा खेळाडू 5 झाला. प्रवीण शेळकेने चांगला झेल पकडला होता. आणि इथे आपण पाहता आता 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. कॅप्टन रोहित पाटील मैदानामध्ये उभा आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात आणि मुख्य रोल तो मात्र मैदानामध्ये साकारतो आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल फुल टॉस फिरून मारला बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. जग्गा 11 सांगडे संघ, जग्गा 11 सांगडे संघ, हे प्रेक्षक पाहून होतील दंग. जग्गा 11 सांगडे संघ. क्या बात है. काय करतो सबसे कादिल जग्गा पाटील आणि त्यांचं संगीत तुम्ही ऐकताय या डीजेच्या माध्यमातून. चाळीसगाव प्रीमियर लीग पेक्षा चर्चा राहिली या स्पर्धेमध्ये जग्गा पाटील यांची. आणि खरं तर प्रवीण 2 दिवस आम्ही आहेत होते. आपल्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सची त्यांनी भरपूर काळजी घेतली. प्रत्येकावेळी नाश्ता असेल कोल्ड्रिंक्स त्यांनी मात्र आवर्जून आणलाय. स्वतः चांगले समालोचक आहेत. रोहित पाटेचा नेक्स्ट बॉल शॉट ऑफ पूल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार.
बात आहे. कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांचं संगीत तुम्ही ऐकताय. 22 जानेवारी खरं आपण पहिला अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा होईल आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये रामराज्याला सुरुवात होईल. आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपण पाहिलं सध्या भरपूर चांगलं योगदान राहिलं आणि हे चांगलं संगीत तुम्ही ऐकताय डीजेच्या माध्यमातून. षटकाराला आक्रमण केलं. जेव्हा हे संगीत ऐकलं की फलंदाजांना एक स्फूर्ती मिळते. काल परवा कोणच्या आम्हाला समर्थकांनी सांगितलं आम्ही हे संगीत ऐकलं की आमची बॅटिंग चांगली होते आणि खरं तर इथे षटकार देखील आला. रोहितकडून अजून एक एखादा ब्लास्ट होईल का, कमबॅक करावा लागेल रोहित पाटीलला. रोहित वर्सेस रोहित, पाट्यान पाटील. पण ते पाटील उजवा राहिलाय. पाटील इज अ नॉट अ नेम, दिस इज अ ब्रँड. षटकार होतो रोहित पाटील कडून अजून एक पाले आणि या सांगडे टीमला. आक्रमणच मैदानामध्ये करतोय. एक चौकार लगातार 2 षटकार रोहित पाटेच्या अगेन्स्ट. थोडा प्रेशर आता अनुजन मित 11 मोहो संघावरती कमबॅक करावं लागेल. एकूण धावा आपण पहिल्या धावफलकामध्ये आहे त्या ठिकाणी 65. 44 वैयक्तिक खेळतो. या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक पूर्ण होईल का एक मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देतील रोहित पाटील या मॅचच्या दरम्यान. 65 रन तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती लागलेले आहेत आणि रोहित पाटीलला कमबॅक करावं लागेल. सूर्याला देखील आता टेन्शन आलंय. या मॅचमध्ये धावांची गती प्रचंड वाढत लागली. इथे मात्र तुम्हाला कमबॅक करावं लागेल. नेक्स्ट बॉल मिसक्यूट झाला आणि समोर सूर्य आहे. त्याच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय रोहित पाटील. खेळी आवडली असेल एकदा जोरदार द्या. उद्या 44 धावसंख्येत त्यांनी इनिंग साकारले आपल्या संघासाठी आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. बॉल बघा व्हेरिएशन. रोहित पाटीलचा टप्पापर्यंत बॉल थोडासा बाहेर निघाला आणि तिथे मात्र फसला. मोठा शॉट खेळताना रोहित पाटील हा फलंदाज आणि एक मोठा धक्का बसला त्या ठिकाणी पाली सांगडे टीमला आणि खूप चांगला झेल सूर्या मस्करने पकडला. सूर्या विकेट किपर होता. तो त्या ठिकाणी मिड ऑफला आला. त्याने आपल्या गोलंदाजाला मार्गदर्शन दिलं आणि राहुल पाटील यांच्याकडून 200चं पारितोषिक आलंय रोहित पाटीलसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. खेळाडूचं नाव माहिती नाहीये. यावेळी आपण पाहता करता निर्धाव चेंडू टाकलाय आणि डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र स्कोर कामध्ये स्थिरावली 4 षटकाच्या समाप्तीनंतर. एकूण धावा आहे धावफलकावरती त्या म्हणजे 65. 2 गडी बाद 65. अंतिम आता 1 षटकाचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. 40गाव प्रीमियर लीग न भूतो न भविष्यती असं आयोजन. 40गाव प्रीमियर लीग हे दुसरं पर्व त्यावरती आहे या तमाम 40 गावकरांना गर्व अशी ही स्पर्धा. पहिल्या पर्वामध्ये यश मिळालं. पातारमध्ये पहिलं पर्व आपण पाहिलं आणि दुसरं पर्व सांगडेमध्ये आपण सध्या पाहतोय. शॉर्ट टी मीटिंग तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. डीजेच्या माध्यमातून ऐकताय आणि मैदानाकडे पण जाऊया. अंतिम षटक आहे. निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचा आणि समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी. एका बाजूने विशाल आणि नवीन आलेला फलंदाज समीर भिंगारे हा खेळाडू. पोइंजाचा खेळाडू नॉनस्ट्रायकिंग एंडला आहे समीर भिंगारे. बॉलिंग मार्कमध्ये आला सिद्धू ढवळे शिवकरचा आणखीन एक खेळाडू. काल सिद्धू थोडासा मागं ठरला त्यामुळे कदाचित त्याला लास्ट ओव्हरमध्ये आणलं स्लॉग ओव्हरमध्ये आणि लवकर प्रमोट केलं. खरं तर गोलंदाजीमध्ये आपण पाहिला सूरज भगतला. सिद्धू भिंगारे आणि एका बाजूने आपण पाहिला समीर भिंगारे आणि सिद्धू ढवळे हा गोलंदाज आपण पाहिला बॉलिंग मार्कमध्ये. समीर भिंगारे नॉनस्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय विशाल शेळकेला. शेवटचं षटक आहे. सूर्या फिल्डिंग लावून घेतोय. अतिशय महत्वाचं हे षटक आहे. काल अगदी सामना क्लोज झाला होता शेवटच्या क्षणापर्यंत धावांचा पाठलाग करत असताना. अंतिम षटकामध्ये धावा किती येतील
60+ एक खरं तर प्रेडिक्शन होतं रोहितचं आणि ते त्याने पूर्ण केलं. पण अजून एक षटक बाकी आहे. या ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा कशा येतील याकडे त्यांना लक्ष द्यायचं आहे आणि कमीत कमी धावसंख्या खर्च करायच्या त्या ठिकाणी सिद्धू ढवळे या गोलंदाजाला किंबहुना मोहन टीमला. शेवटचं षटक राईट आर्म राऊंड द विकेट समोर विशाल. पहिला बॉल फटका फसला, बॉल मागे चालला, फिल्डिंग चांगली झाली. दोघे फिल्डर अतिशय सतर्क होते. खरं तर आपण पाहिला विकेट किपरच्या मागे असले दोन फिल्डर, शॉर्ट थर्ड मॅन आणि एका बाजूने शॉर्ट फाईन लेग, त्यांना प्रचंड अलर्ट राहावं लागतं. कारण बॅटला एकदा स्पर्श केला की बॉलचा स्पीड हा द्विगुणित होतो आणि तिथे मात्र बॉलला थांबवणं सोपं नसतं. आणि अशा कंडिशनला मात्र चांगली फिल्डिंग बॅकवर्ड क्षेत्राकडे पाहायला मिळाली. रन मिळाली 1, धावसंख्या झाली वाढ 66 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 44 धावांची इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर गेला रोहित पाटील. कॅप्टन इनिंग त्याचा आपण पाहिला, कॅप्टन नॉक त्याचा पाहिला आणि एक चांगली धावसंख्या त्याने आपल्या टीमला दिली. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीर भिंगारे पोंजेचा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय. तिसरा सामना प्रवीण बघा अॅक्युरेट आपण पाहिला तर 12:30 सुरू झालाय. फक्त 2 सामने पेंडिंग आहेत आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा तुम्हाला स्पर्धेचा पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध असं हे आयोजन, खास करून वेळेला महत्व दिलं सर्व खेळाडूंनी. अकुट टप्प्याचा बॉल टॉस करायचा होता, त्यानंतर धीम्या गतीने त्या ठिकाणी बॉल रिलीज केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. बॉलच्या मिनिटमध्ये तुम्हाला यावं लागेल. या पद्धतीने चेंडू तुम्हाला खेळायचे असेल तर तुम्हाला थोडंसं शफल व्हावं लागेल, तेव्हा तुम्ही बॉलच्या मेरिटमध्ये याल. किंवा तुम्हाला स्क्वेअर कटचा फटका देखील खेळता आला. असा पण निर्धाव चेंडू आला. धावसंख्या धावफलकामध्ये स्थिरावलेली आतापर्यंत आपण पाहिली 66. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 66 रन स्कोअर कार्डमध्ये. बादशाह सोडा, अजय बाबदेव, पाली सांगडे ग्रुप आणि एका बाजूने अनुज मिथिलेवर मोह. इथे मिसक्यूट झाला फटका. विकेट किपरच्या हातामध्ये झेल चाललाय. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाईल तो म्हणजे समीर भिंगारे. दुश्मन 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन मुठभर मावळ्यांना हाताशी धरून ज्याने स्वराज्याची निर्मिती केली आणि खरं तर युक्तीच्या आधारावर, ती युक्ती होती गनिमी कावा. छत्रपती शिवाजी महाराजांची युक्ती होती गनिमी कावा. गनिमी काव्याने मात्र अनेक त्याने लढाया जिंकल्या किंबहुना किल्ले जिंकले. आणि आज आपण पाहताय खरं तर स्वराज्याची राजधानी रायगडमध्ये सध्या आपण आहोत. रायगडमधील पनवेल तालुक्यातील सांगडे गावामध्ये ही 40 प्रीमियर लीगचं आयोजन मैदानामध्ये चाललंय. बादशाह सोडाचा ओनर अमित भोपी, सांगडे संघाचा मधल्या फळीतला एक अतिशय हार्ड हिटर खेळाडू, पिच हिटर ज्याला म्हणतात तर मधल्या फळीतला, तो मात्र मैदानामध्ये आलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती आहे त्या म्हणजे फक्त 66. कमबॅक केलंय या षटकामध्ये गोलंदाज सिद्धेश ढवळे या खेळाडूने. 3 चेंडूचा खेळ बाकी. अमित भोपी स्टॅकिंग एंडवरती आलाय. सध्याच्या घडीचा आपण मला भारतीय संघाचा शिवम दुबे चर्चेमध्ये राहिलाय. आता अमित हा एक लेफ्टी बॅटर आहे, त्यालाही चांगली कामगिरी करावी लागेल. इथे यॉर्क केला, हाफ हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट, बॉल चला लॉंग ऑन मध्ये, फिल्डिंग खराब, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा घेताना आपण पाहताय या दोन्ही खेळाडूंना 2 रनने संघ पुढे जाईल. धावा स्कोर करती पाहायला मिळतील त्या म्हणजे 68. गडी बाजार 3. सिद्धेशला देखील 200चं पारितोषिक आले राहुल पाटे यांच्या माध्यमातून एका विकेटसाठी. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1000 आमच्याकडे जमा आहे. 3 खेळाडू बाद झालेत. 600चं पारितोषिक लागलंय. अजून 2 बॉल बाकी आहे. सिद्धेश ढवळे हा खेळाडू समोर अमित भोपी. 68 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रहार करायचा. बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. सिंगल घेताना आशिष त्या ठिकाणी होते. डीपमध्ये चांगली फिल्डिंग. रोहित एवढाच वेगवान झाला. 1 रन लीड. 69 धावा स्कोर कार्ड लागताना आपण पाहता. आता शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. बॉलर्स त्या ठिकाणी सिद्धेश ढवळेच्या माध्यमातून. या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये आल्या फक्त 4, गडी बाद केला 1. अप्रतिम कमबॅक. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत सिद्धेश ढवळेची. मग तो शेवटचा बॉल बाकी आहे. महत्वाचा चेंडू राहील कारण मागच्या सामन्यामध्ये प्रवीणने एक षटकार लगावला होता, लास्ट बॉल होती. त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स प्रचंड हाय झाला. 84 धावा त्यामुळे बनवल्या. 85 धावांचा पाठलाग करताना मोठ्या मार्जिनने करतेश्वर मोठे भिंगार संघ पराभूत झाला. आता इथे जर का एखादा मोठा फटका आला तर नक्कीच कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला हाय होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग करताना पाली सांगडे ग्रुप या टीमचा तो एका बाजूने सूर्य आमस्कर एक स्ट्रॅटर्जी आखतोय बघा. त्याने संपूर्ण ऑन साईडला त्या ठिकाणी फिल्डर उभे केलेत या ठिकाणी धावा वाचवण्यासाठी. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट गली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफला तुम्ही फिल्डर पाहताय.
त्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डरला उभा केलाय. विशासाठी रणनीती चांगली आहे. कदाचित शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल येईल. इथे यॉर्क करायचा आहे आणि पंचांचा इशाराला वाईड. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. टोटल 70 धावा स्कोर कार्ड मध्ये. 70 रन तुम्ही पाहता धावफलकावरती 70 आल्या. कालच्या सामन्यामध्ये पहिल्या मॅच मध्ये 89 धावा केल्या होत्या 24 लाईव्ह टीमने वारदोरी बेरोली संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना. 70 धावा ऑलरेडी आल्या धावफलकामध्ये. अजून एक बॉल पेंडिंग आहे. समोर आहे विशाल शेळके, पालीचा हा चांगला खेळाडू. विशाल आपण पाहता ऑन स्ट्राईक वरती. सिद्धेश ढवळे तयार. फुल टॉस बॉल मिसक्यूट झाला फटका. रणनीती चांगली होती. लोवर फुल टॉस टाकला ऑफ साईडला. इथे मात्र आपण पाहिला फटका टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. झेलबाज झाला मैदानामध्ये त्या ठिकाणी विशाल आणि कमबॅक केलं या ठिकाणी अनुजन मीत 11 मोहो संघाने. परंतु 70 धावा या स्कोर कार्डमध्ये आल्या. 14च्या सरासरीने 5 षटकाच्या समाप्तीनंतर आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये येणाऱ्या 5 षटकामध्ये करायच्या सुपर 3 मध्ये जाण्यासाठी मोहो संघाला 71 आणि एका बाजूने सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी बादशाह सोडा जय बाबदेव पाली संघडे ग्रुपला रोखायच्या 71. या ऐकू आपण पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज लेट पण थेट आमचे कॉमेंटेटर रॉकस्टार प्रवीण गायकवाड. पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आदरणीय नितीनजी गायकवाड साहेबांचा. आपण अमूल्य वेळ यास्पद दिला त्याबद्दल चाळीसगाव कमिटीच्या वतीने आपला आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आमचे रॉकस्टार प्रवीण गायकवाड यांचा. धन्यवाद. सूरज थँक्यू. रोशन थँक्यू. जग्गाभाई जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. इथे पाहू शकाल आपण चाळीसगाव प्रीमियर लीग. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड आग्रिकोली कराड्यांचे कुलस्वामिनी आई एकविरा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा आणि तुम्हा सर्वांचे अग्रहृदय सम्राट अर्थात शेतकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील साहेबांना देखील त्रिवार अभिवादन या स्पर्धेच्या वतीनं. आत्ताच आपण छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकलं. केशरी कपाली गंध तुम्हा शिव छत्रपतींचा छंद एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब. आता तुम्ही खरं कीर्तन देखील ऐकलात. जी महाराष्ट्राची परंपरा मित्रांनो, महाराष्ट्र म्हटल्यानंतर जी संतांची भूमंडली आणि आता आपण कीर्तन ऐकलं आणि आता आपण एन्जॉय करूया क्रिकेटचा हा थरार. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा दमदार नेतृत्व आम्ही पाहिलं होते की आमदार चषक जी पाहिली कोपरलीच्या मैदानावरती त्या ठिकाणी देखील दादाच्या शुभ हस्ते राजेंद्रदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन समारोह पाहिलात. आणि आज देखील त्यांची चाळीसगाव प्रीमियर लीग साठी ही दमदार उपस्थिती. तो मोहो टीम 11 मीत 11 मोहो टीम के बल्लेबाजों को सुवर्ण मौका है. हर छक्के के लिए 500 का इनाम है राजेंद्रदादा पाटिल इनकी ओर से. राहुल पाटे माफ कीजिएगा. हर छक्के के लिए राहुल पाटे इनके ओर से 500 का इनाम और बाउंड्री के लिए भी इनाम है टोटल 200 रुपये का. यानी कि लक्ष्य है टोटल बात करेंगे स्वयंभू मीत 11 मोह टीम के खिलाफ टोटल 71 रनों का.
हो आणि हरिभक्तच्या परायण जनार्दन सार्डेकर आजिवली यांच्या वतीनं आमचं खऱ्या अर्थानं आभार मानले गेलं. या कमिटीचं त्यांचा मी तुमचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की कारण ही महाराष्ट्र म्हटल्यानंतर संतांची भूमी. यस गेम इज ऑन, मैच चलेंगे. कुंभ मेले में तो साधु संत रहते लेकिन ये टेनिस क्रिकेट का खेल है. यहाँ 40 गांव प्रीमियर लीग के बब्बर शहर रहते और कल भाग्य की बात हुई दादा कि इस विभाग में 2 बाइक आई. बॉलरों के तैयार. कल्पेश के ऊपर पहली गेंद के ऊपर आक्रमण करने का प्रयास. लॉन्ग ऑफ में गेंद जा रही है. 1 रन मिलेगा 1 रनों के साथ. स्वयंभू मीत 11 मोह टीम के बल्लेबाज अपना वैभव ने खाता खोला और रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 1 रन. वैभव आज अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रहे. साथ ही साथ स्वयंभू मीत 11 मोह टीम के कप्तान सूर्या को यहां पर अपनी वो पारी याद दिलाना होगा जिन्होंने चिंचपाड़ा के खिलाफ भीगर के मैदान के ऊपर खेली थी. लगभग 93 रनों का टारगेट था और सूर्या की 22 गेंदों में 72 रनों की वो तूफानी पारी देखने को मिली. और अंतिम 2 गेंदों में जब 12 की जरूरत थी तो मिथुन ने वहां पर 2 छक्के दागे थे. बॉलर कल्पेश तैयार. ये स्लो ओवर किया और ये क्या कर दिया. अरे भाई ये गेंद नसीब खराब है. बड़े बड़े टॉवर है वहां पर, जो वायर वहां पर गुजरी है वहां पर गेंद लगी है. नहीं तो ये डेफिनेटली 6 ही होता. तो वही तो बोल रहा हूं यहां पर अगर वो गेंद नहीं लगती तो ये डेफिनेटली 6 बनता. चलिए मेरे ख्याल से सिंगल यहां पर बटोरा. देखते रहेगी थे. इतना लंबा छक्का यहां पर धागा था सूर्या ने लेकिन बीच में वो जो वायर थी गुजरी वो टाटा पावर शायद होगी वहां पर लगी है गेंद और ये 1 ही रन मिलेगा. 1 रनों की मदद से सूर्या ने अपना खाता खोला. सूर्या को कल्पेश ने ये स्लोवर गेंद डालने का प्रयास किया था लेकिन हरिभक्त परायण दिनेश बुवा पाटील यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचा आम्ही 7 बाई ग्रुप 40 गाव प्रीमियर लीग मध्ये आपण यावं आपलं सहर्ष स्वागत. ओ इस बार मिस टाइमिंग है. सीधा हवा में गेंद लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी तैनात और बल्लेबाज होंगे आउट. ये पहला करारा झटका लगता हुआ स्वयंभू मीत 11 मोह टीम को. बात है राजेंद्र दादा पाटिल इनका ये संगीत आपने सुना दोस्तों क्योंकि आज देखिए इस विभाग के लिए जिन्होंने क्रिकेट के लिए दमदार योगदान दिया और कल ही दादा मेरे ख्याल से जो कोपरोली की नाइट टूर्नामेंट होगी वहां पर आपके ही विभाग के सभी खिलाड़ी यानी कि देवेंद्र थे भिंगार के साथ साथ अनिकेत मात्रे होंगे कौन के. ये 2 खिलाड़ी ने बिल्कुल मैन ऑफ द सीरीज. और ये फायदा होता है जब आपके विभाग की बड़ी लीग होती है, कोई खिलाड़ी काफी फॉर्म में रहते और कल मात्र क्या बढ़िया परफॉर्मेंस लिया. देवेंद्र ने अपने करियर की 2री बाइक और अनिकेत मात्रे ने अपने करियर की 3री बाइक यहाँ पर अपने नाम पर की. तो बल्लेबाज होंगे वैभव लौटेंगे मैदान से बाहर. अब नए बल्लेबाज आएंगे रोहित. रुकना होगा यहाँ पर. प्रति ओवर 14 भी आएंगे तो भी ये लक्ष्य इनके लिए जरूर आसान हो सकता है लेकिन इसके लिए विकेट रखना मीत स्वयंभू 11 मोह टीम को बहुत जरूरी होगा. सूर्या का बड़ा छक्का वायर पर लगा, वहां पर 1 ही रन मिली. अब फ्रेश बल्लेबाज आएंगे. रोहित तैयार. तो आते ही ऑन साइड में मोड़ा है जरूर. शॉट स्क्वायर लेग के ऊपर से खेलने का प्रयास. फील्डर आते हुए दूर से रोकेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से रोहित ने भी अपना खाता खोला और टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्वयंभू मीत 11 मोह का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 3 रन. हर छक्के के लिए 500, बाउंड्री के लिए 200 का इनाम है मोह टीम के बल्लेबाजों के लिए. लेकिन इस इनामों के साथ साथ इस टीम को चौके छक्के भी काफी बहुत जरूरी होंगे. मजा आएगा मैच में क्योंकि 2 टीमें ताकतवर जरूर है. टॉप 3 के लिए कौन सी टीम क्वालिफाई करेगी. एक तरफ बात करेंगे रोशन पाटिल. 6 जो टीमें रही थी उनको ट्रॉफी तो जरूर मिलेगी लेकिन बाबूशाह हमेशा कहते कि फाइनल का टिकट मिलना यानी कि विधानसभा का टिकट मिलने के बराबर है. लेकिन फाइनल में कौन सी टीम क्वालिफाई करेगी. बोलो तैयार. ओ चलिए प्रेशर है थोड़ा सा क्योंकि जानते हैं सामने सूर्यकांत मस्कर है. सूर्या विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. जिस बल्लेबाज ने पिछली जो 2री गेंद थी उसके ऊपर आक्रमण जरूर किया था. बादशाह सोडा 11 जय बापदेव पाली सांगड़े पाली ये टीम खेल रही है और मीत 11 स्वयंभू मोह. चलिए इस बार शॉट स्क्वायर लेग के सामने से गेंद को निकाला. आउटफील्ड फास्ट खिलाड़ी आते हुए दूर से 1 रन तो मुकम्मल. दूसरे का प्रयास यहां पर जोखिम भरा बन सकता था. चलिए थोड़े से नाखुश होंगे वहां पर कप्तान रोहित पाटिल. बादशाह सोडा 11 जय बापदेव पाली सांगड़े
निश्चित तौर पर 2 रन मिलेंगे। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है। टोटल बात करेंगे 5 गेंदों में 5 रन अभी तक आ चुके हैं। ये रन से संतुष्ट नहीं होगी, क्योंकि किसी भी लक्ष्य पाने के लिए इस हद तक मेहनत कीजिए कि किस्मत भी बोले ले ले बेटा ये तेरी अमानत है। 71 का टारगेट। आज सुबह सुबह चैम्बो ने देखा आपने कि दमदार बल्लेबाजी की, साथ ही साथ प्रवीण ने भी काफी कमाल की बल्लेबाजी की। 2 अर्धशतक आज के दिन में भी मेरे ख्याल से देखने को मिले। लेकिन यहां पर देखेंगे क्या स्वयंभू मीत 11 मोह टीम की तरफ से कोई ऐसा बल्लेबाज होगा जो अपने टीम को इस मुसीबत से बाहर निकाल पाएगा। ये आखिरी गेंद के ऊपर बढ़िया शॉट है, फ्लाइट स्ट्रोक खेला है, वाइड लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ। 4 रन अच्छा फिनिश किया और इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ समाप्त। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्वयंभू मीत 11 मोह टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। सारे मिलियन शुभेच्छा देऊ चला या अल्पेश दादाला 63-88 नंबर फेमस भारी आहे हो गाडीला। मिलियन शुभेच्छा देऊ चला या अल्पेश दादाला, मिलियन शुभेच्छा देऊ चला या अल्पेश बोकीला। धन्यवाद डीजे अल्पेश भाई, इनका ये संगीत आपने सुना। देखिए 24 लाइव इवेंट्स की अगर चर्चा करेंगे दोस्तों, 2,48,000 सब्सक्राइबर इनके कंप्लीट हो चुके हैं। आई होप कि अब जो 2000 का आंकड़ा है वो उनका जल्दी पूरा हो और विचुंबे की जो नाइट टूर्नामेंट होगी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी जो नाइट 24 तारीख से शुरू होगी, 24 जनवरी से लेके 28 जनवरी तक, और वहां पर उनके वो 2.5 लाख सब्सक्राइबर पूरे और वहां पर उनका वो सेलिब्रेशन बिल्कुल मनाया जाएगा। तो चैनल को जरूर सब्सक्राइबर करें, लाइक करें। जहां जहां भी इनके इवेंट होंगे 24 लाइव इवेंट, वो आपके मोबाइल पर नोटिफिकेशन जरूर आएंगे। आज संदेश पाटिल के पिताश्री भी मंच के ऊपर देख सकते हैं, नामदेव पाटिल साहब, ये भी मैच का आनंद लेते हुए। अच्छी बात है कि आज आपके सुपुत्र ने, टीम का टोटल स्कोर है 9 रन, जीतने के लिए 71 का टारगेट है। बची हुई 24 गेंदों में 62 62 रनों की अभी भी जरूरत है। किसी एक बल्लेबाज को यहां से चार्ज लेना पड़ेगा। पहली गेंद के ऊपर आक्रमण तो किया है, लेकिन क्या क्लियर कर पाएंगे? सीधा गेंद रोहित के हाथों में, बल्लेबाज होंगे आउट। दूसरा करारा झटका स्वयंभू मीत 11 मोह टीम को। अब क्या पावरानी आने मा के कप्तान विकेट कीपर के भूमिका में नजर आते हुए। काफी सारी मेहनत इनकी ओर से भी हमेशा ली जाती है जब टीम खेलती है सांगड़े, और भाग्य की बात है कि जग्गा 11 सांगड़े इस टीम के भी काफी दमदार योगदान देते हैं। जग्गा भाई आपका स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के द्वारा, जो बेहतरीन कमेंटेटर भी है। चलिए आने वाली 23 गेंदें बचे और जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। एक आध रन अगर एक आध ओवर 20 मिलेगा तो शायद कहीं ना कहीं कमबैक कर सकती है, लेकिन उसके लिए बहुत सारी मेहनत करनी पड़ेगी। पहला छक्का बिल्कुल रोका गया, जहां पर वायर थी जो बड़े बड़े टॉवर के यहां से उसको गेंद लगती हुई एक छक्का रोका। रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर अभी तक सिर्फ और सिर्फ 9 रन। 2 विकेट के नुकसान के ऊपर गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं विशाल शेल के, लेकिन सूर्या जब तक मैदान में है तब तक स्वयंभू मीत 11 मोह टीम सुरक्षित रहेगी इस मैदान में। और ये भी मिस टाइमिंग है, खिलाड़ी आते हुए गेंद के नीचे, गुड कैच, एक और छटका। ये क्या कर रही है टीम स्वयंभू मीत 11 मोह? रुकना चाहिए, सूर्या का साथ देना बहुत जरूरी है। एक और बड़ा छटका, सूरज भगत बैक टू द पवेलियन। दो विकेट लगातार जा चुके हैं और पिछली कुछ गेंदें देखेंगे तो निश्चित तौर पर 8 गेंदों के ऊपर 3 विकेटें गंवाई है स्वयंभू मीत 11 मोह टीम के बल्लेबाज होने। चलिए आने वाली अब गेंदें बची है 22 चाहिए, 62 रनों की जरूरत। नए बल्लेबाज आएंगे, जयेश वही मोह गांव से बिलोंग करते ये खिलाड़ी भी
और इस टीम के पुरस्कार थे, यानी कि आप देख सकते हैं मित एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा और रायगढ़ जिले के सबसे दिग्गज पैकर के तौर पर जिन्हें जाना जाता है नसीब सेठ भुईर, इनके द्वारा इस टीम को ग्रामीण में भी पैक किया जाता है। जब इनका हाथ इस टीम पर लगा, मोह टीम के ऊपर, और क्या कमाल की उन्होंने वो हर एक टूर्नामेंट के लिए, आप देख सकते हैं हर्षद के नाम पर 2 बाइक, लगातार चैंपियन का खिताब इस टीम के नाम पर। ये अच्छी क्रिकेट है। ये जानते हैं कि सिंगल देकर सूर्या को लाना स्ट्राइक में बहुत जरूरी होगा। विकेट हैट्रिक के कगार पर थे गेंदबाज, 1 रन मिलेगा 1 रनों की मदद से, हालांकि बढ़ता हुआ स्कोर है 10 रन, टारगेट है 71 रनों का, अभी भी जीतने के लिए चाहिए 61 रनों की आवश्यकता। दोनों टीमों के बीच में ये ताकतवर लड़ाई जरूर है, लेकिन इस लड़ाई में जो जीतेगा वो सही वही सिकंदर होगा। अभी तक सन्नाटा है जरूर। बादशाह सोडा 11 और बादशाह सोडा 11 टीम के पैकर की बात करेंगे। अमित भोपी बादशाह सोडा 11 टीम के वो जवाबदेव पाली के पैकर है, वो भी यहां पर इन एक्शन में आज नजर आते हुए। तो चलिए इस बार थोड़ा सा बैकफुट पर गए, जगह बनाने का प्रयास किया था, ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया था। सूर्या के ऊपर दबाव है, डॉट बॉल की समाप्ति, धीरे धीरे रिक्वायर रन रेट की चर्चा करेंगे। वो अब 19 की तरफ चाहता हुआ, क्योंकि बची हुई अब गेंद है टोटल 20, चाहिए 61 रनों की आवश्यकता। कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। तो चलिए इस बार इस गेंद को छोड़ दिया है, सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी हो चुकी है और इसी 1 रनों की मदद से रन बने हैं टोटल 11। बची हुई जो 20 गेंदें होंगी ना, इसमें से 10 छक्के मारने, यही टारगेट ध्यान में लेना पडेगा। सुरेश महाराज बेलवली यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांना विनंती करतो की सुरेश महाराज आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत। ओ ये मिस टाइमिंग, ये बहुत बड़ा विकेट है और ये विकेट लेंगे तो लगभग ये मुकाबला ही उनके गिरफ्त में है और बल्लेबाज होंगे आउट। कप्तान सूर्या मस्कर, बैक टू द पैवेलियन, जश्न का माहौल बादशाह सोडा 11 जय बापदेव पाली सांगड़े के खेमे में। विवेक पाटिल भी आ चुके हैं, वो भी CUF अच्छी तरीके से 24 लाइव को हैंडल करते हैं। चलिए सूर्या का विकेट जाने के बाद आप यहां पर पूरी तरीके से घुस रही है इस मुकाबले में जय पापदेव पाली, यानी कि बादशाह सोडा 11। तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि आज वारकरी संप्रदायाची ही सर्व मंडळी तुम्ही या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं पाहताय आणि रोशन महागुरु नेहमी सांगत असतात, होय होय वारकरी, पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी। आणि ही खऱ्या अर्थानं सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी आज या स्पर्धेचा इथे खऱ्या अर्थानं आनंद घेत असताना त्यांचं आपण पुन्हा एकदा वेलकम सहर्ष स्वागत करूया, कारण महाराष्ट्र म्हटल्यानंतर ही संतांची भूमंडळी आणि आज या ठिकाणी तुम्ही कीर्तन देखील ऐकलात सुरेश महाराज यांचा आणि त्यांचं व्यासपीठावरती शुभागमन आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो। ऑन साइड में मिलेगा 1 रन, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद सिर्फ 12 विकेट गवाई है टोटल। पहले 2 ओवर में 4 जीतने के लिए चाहिए 12 गेंदे, अब 18 गेंदे और 59 यानी कि 10 छक्कों की जरूरत। इथे हरिभक्त परांस बघा, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन लोका, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी, त्या पंढर के ऊपर नजर आते हुए, हालांकि टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ 12 यानी कि 18 में चाहिए 59 रनों की जरूरत, यानी कि 10 छक्के यहां पर लगाने पड़ेंगे। लेकिन गेंदबाजी में परिवर्तन दूर वाले चोर से बादशाह सोडा 11 जय बापदेव पाली टीम की तरफ से गेंदबाज कल्पेश का ये पहली गेंद के ऊपर आक्रमण का प्रयास, लेकिन सीधा गेंद जाती हुई फील्डर के हाथों में।
चलिए वहां पर कैच ड्रॉप हो चुका है, तब तक रन मिलेगा मात्र वहां पर एक रनों की मदद से। हालांकि बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। 17 गेंदों में चाहिए 58 रनों की जरूरत। हारता वो है जो शिकायत बार बार करता है और जीतता वो है जो कोशिश 1000 बार करता है। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, क्योंकि प्रभु श्री कृष्ण ने हमेशा कहा है जीवन में अगर कभी मौका मिले ना तो किसी का सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना, क्योंकि ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। अब कौन सबसे बड़ा यह मैदान के ऊपर आएगा? जो फंसी हुई टीम स्वयंभू मीत 11 मोह टीम के लिए अच्छा मैच होगा दो टीमों के बीच में। जब सूर्या थे, सूर्या का बैड लक कहेंगे, क्योंकि उनका वो बड़ा शॉट पूरी तरीके से रुका और वहां से पूरी तरीके से टीम में कमबैक किया। एक और विकेट, लेग बिफोर द विकेट। बची कुछ उम्मीद थी, उम्मीद का दिया भी मैदान से बाहर लौटता हुआ लेग बिफोर द विकेट। जयेश बैक टू द पवेलियन। श्री राम। तारीख को श्री राम का नारा गूंजेगा। हर घर में भारतवर्ष में दिवाली मनाई जाएगी। विदेशी देशों के बड़े बड़े नेताओं भी सम्मिलित होंगे जब प्रभु श्री राम इनके मंदिर का उद्घाटन समारोह अयोध्या में संपन्न होगा। भारत के कोने कोने से तमाम हिंदू भगवाधारी होंगे और वहां पर प्रभु श्री राम मंदिर का उद्घाटन समारोह आपको देखने को मिलेगा। और फिर से एक बार भारत में 22 तारीख को दिवाली मनाई जाएगी, क्योंकि राम राज्य बिल्कुल आने वाला है। और ये संगीत आपने सुनी, साथ ही साथ जय श्री राम का नारा। राजेंद्र दादा पाटिल सर, मेरे ख्याल से महागुरु इनका आपने आवाज ये सुना। महागुरु बोले तो जिस तरीके से डबल हिंद केसरी, सप्त हिंद केसरी बकासुर बैलगाड़ा क्षेत्र में, वैसे आपने महागुरु एमडी गडगे सर भी इस कमेंट्री के क्षेत्र में बेताज बादशाह कहा जाते हैं। और चलिए इस बार पैरों पर डालने का इरादा किया था, हाफ हेलीकॉप्टर खोदा है सीधा लॉन्ग ऑफ की तरफ। 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। इसी 1 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 14 रन, 1 रन मिला है, 15 गेंदे बचे अभी भी जीतने के लिए चाहिए। टोटल 57 रनों की आवश्यकता। वक्त सिखा रहा है तो सीखेंगे भी, अगर हारे हैं तो जीतेंगे भी, दिखाना होगा मैदान में। ओ ये पैरों का निशाना साधा है और ये अंपायर की उंगली हुई आसमान में। एक और विकेट, टोटल विकेट गवाई है 6 विकेटें, आखिरी 4 लाइफलाइन बची है स्वयंभू मीत 11 मोह टीम के सामने। अंदाज संगीत वाजवलं की भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा। शेवटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एकमेव नाव दिबा। क्या बात आहे, प्रत्येकाच्या मनानं घेतला एकच ठाव की नवी मुंबईच्या विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव। और ये संगीत आपने सुना, एक बड़े भाग्य की बात होगी राजेंद्र दादा, जब विदेशी बड़े बड़े नेता हमारे एयरपोर्ट पर उतरेंगे तो उनके कानों पर एक आवाज सुनाई देगी, वेलकम टू दिबा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई। तो हमारे आगरी समाज के लिए कितनी गौरव की बात होगी। और बिल्कुल ये संगीत डीजे के माध्यम से कित्येक वेळा आमदार खासदार असताना देखील स्वतःचं संपूर्ण जीवन शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी ज्यांनी दिलं ते तेव्हा आम्हा सर्वांचे आगरी हृदय सम्राट दिबा पाटिल साहेबांचं हे संगीत ऐकलं। और ये बड़ा शॉट खेला जरूर है, क्या 7वां विकेट डाउन होगा? फील्डर आते हुए गेंद के नीचे और ये 7वां विकेट भी मैदान से बाहर। तो करण मुकादम बातानपाड़ा के ये खिलाड़ी थे, वो भी लौटे जल्दी। और इसी के साथ ये पूरी तरीके से मुकाबले में अब दमखम खो रही है स्वयंभू मीत 11 मोह टीम। नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए, मेरे ख्याल से भिंगार गांव के ये खिलाड़ी है मनोज घोगरे, प्रीतम घोगरे के ये बिल्कुल भाई है। और कल ही रजिक वाटर सप्लायर्स यानी कि करतेश्वर मोटे भिंगार टीम ने अपना दमदार परफॉर्मेंस दिखाया और उस टूर्नामेंट में देवेंद्र ने अपने करियर की दूसरी बाइक जीती। वेरी गुड बॉलिंग, कल्पेश शेल्के की तारीफ करेंगे। पहले ही 3 ओवर में 7 विकेट लेने में वो टीम कामयाब हुई है। और ललचाने का प्रयास किया था, स्लोवर गेंद थी, फ्लाइट था इस गेंद के ऊपर, लेकिन डीप पॉइंट की तरफ गेंद जाती हुई
सीमा रेखा की तरफ, लेकिन रोकने में कामयाब जरूर। दूसरा रन लेना चाहते, लेकिन वहां पर मनोज घोगरे ने कहा कि भाई थोड़ा सा रुको प्रीतेश, खेलिए, कितनी जो गेंदें होंगे वो आप भी खेलिए। मंडळी, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा आपण सन्मान करूया, कारण आत्ताच महागुरूंचा आवाज आपण ऐकलात। आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की सूरज ते आपण रिपीट करावं, कारण ज्या पद्धतीनं आज आपण पाहिलं इंदुरीकर महाराज नेहमी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन देत असतात, आणि आज देखील ही संपूर्ण वारकरी संप्रदायाची ही मंडळी आज बोरल्या सांगडे गावामध्ये तुम्ही कीर्तनाचा सोहळा पाहिलात। इथे हरिभक्त परायण बघा, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन लोका, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी, असा वारकरी संप्रदायाचा संस्कारातील मनामनाच्या गाभाऱ्यात जोपासणारे दिनेश पाटील सांगडे यांचा देखील इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर दिनेश पाटील साहेब सांगडे यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान या ठिकाणी तुम्ही पाहताय। ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी एकाच संघाला ड्रेस कोड देण्यात आलाय, ते दिनेश पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया। तो बिल्कुल आखिरी 12 में चाहिए 56, पिछले ओवर में केवल 3 ही रन आ चुके, और ये पूरी तरीके से दबाव झेल रही है इस मैदान के अंदर टीम स्वयंभू मीत 11 मोहो। शुरुआती 3 ओवरों में 7 विकेटें उन्होंने गंवाई। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है प्रीतेश खारके, मैन फ्रॉम मनोज घोगरे, और 9 स्ट्राइक एंड पर होंगे। और चलिए, मनोज के बल्ले से बड़ा शॉट निकला है, लेकिन सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में। 8वां विकेट डाउन, 8 विकेट गंवा चुके, अब केवल 2 ही खिलाड़ी बचे हुए। उगवला तार सुरेश महाराजांचा पण इथे आभार व्यक्त करूया। आपुल्या हिता जो असे जागता, धन्य धन्य माता पिता तयाची या। खरं तर आपण पाहिला की कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आपले हरिभक्त पारायण सुरेश महाराजांचा मी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणाचा आभार व्यक्त करत आहोत। रोशन पालीचे पंच देखील तुम्ही पाहू शकाल, दीपक पाटील सर ते देखील वारकरी संप्रदायाचे आहेत, आणि जवळजवळ 5665 टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून झाल्यात। सन्माननीय वामनजी पवार साहेब आणि आदरणीय सुरेशजी पवार साहेब, बजरंगजी भोपी, बलिरामजी भोपी साहेब, नथुरामजी पाटील साहेब, सुभाषजी गाताडे, या सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण या व्यासवरती आपण आपलंही स्वागत। जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे। सातत्याने विठ्ठलाच्या वारीला जाणारा हा वारकरी संप्रदाय, म्हणून वारकरी संप्रदाय म्हणून या समाजाला खतर या संप्रदायाला संबोधलं जातं। आणि आज आपण पाहिलं त्यांचं दमदार योगदान, आणि प्रवीण डीजेचंही कौतुक करूया। आपले महागुरू यांच्या ऑडिओ क्लिप्स त्यांनी अगदी टायमिंगमध्ये प्ले केल्यात। आशिष पाटीलला रुपेशजी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक आलंय। आशिष म्हात्रे यांना रुपेश म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 पारितोषिक आलंय। धन्यवाद। मान्यवरांना विनंती असेल या आपण अतिथी मंचावरती आपलं
सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं आम्ही करतो या क्रीडा नगरीमध्ये चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. क्या बात आहे रोशन. 7 बाई ग्रुप आयोजित हे चाळीसगाव प्रीमियर लीगचा थरार तुम्ही एन्जॉय करताय आणि या स्पर्धेमध्ये आज तमाम मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते. तो बिल्कुल यहां पर चलेंगे बॉलिंग मार्क पर रोहित पाटिल. शानदार गेंदबाजी. क्या मेडन ओवर यहां से आ सकता है. अलाउड अपील की गई थी. अंपायर कह रहे कि पैच ले. निचले हिस्से में गेंद लगी थी. डिफेंस किया. रोहित के लिए विकेट नहीं देना चाहते हैं. चलिए पाली टीम की बात करेंगे तो हमेशा मीत 11 के पैकर नसीब सेठ भोईर हमेशा इस टीम को भी पैक करते रहते हैं और आशा चलिए ये दोनों भी टीम उनकी कहेंगे तो बेहतर होगा. रोहित पाटिल अभी तक एक भी रन नहीं है. क्या विकेट प्लस मेडन ओवर आएगा. बादशाह सोडा ग्रुप जय बापदेव पाली सांगड़े टीम के लिए. बॉलर तैयार. और चलिए इस बार हल्के हाथों से खेला लेकिन मेडन ओवर नहीं मिलेगा. इसी के साथ ओवर की समाप्ति. 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 16 रन जीतने के लिए चाहिए 6 गेंदे 55 की जरूरत. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा. धरती आभाळाशिवाय साकत नाही. वादळ पर्वताशिवाय कापत नाही. आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो. छत्रपती शिवरायांशिवाय कोणापुढे झुकत नाही. हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलत. आखरी ओवर संदीप पाटिल आएंगे गेंदबाजी के लिए. मेरे ख्याल से ये खिलाड़ी है शिवकर गांव के संदीप पाटिल आएंगे. पहली गेंद बिल्कुल यहां पर उन्होंने डॉट फेंकी है. 5 गेंदों में चाहिए 55 यानी कि बहुत मुकाबला दूर है. इस वक्त बात करेंगे तो मीत 11 मोह टीम के सामने पहली शुरुआत बेहतरीन हुई थी सूर्या की लेकिन वो पूरी तरीके से नाकामयाबी. तो चलिए जड़ में डालने का प्रयास. कितने खतरनाक गेंदबाजी का मारा बिल्कुल यहां पर नजर आता हुआ. मौका नहीं दे पा रहे क्योंकि बची हुई गेंदें है टोटल अब 4 और 55. मैच में केवल औपचारिकता ही बची है. बस केवल गेंदें ही फेंकनी है. यही अब दर्शाते हुए गेंदबाज क्योंकि 2 विकेट हाथ में है वो बचाने का काम कर रहे. ऑल आउट नहीं होना चाहते. उसकी वजह से ये डिफेंस क्रिकेट खेला जा रहा है इन बल्लेबाजों की ओर से. ओ ये क्लीन बोल्ड. कितने बचोगे और ये सीधा ना दांडा ना शेंडा. मैं मोतीराम भोईरू डायरेक्ट बूंदा. बल्लेबाज आउट. यारी मिळाली हो याला. एक साथ मित्रांची यारी मिळाली हो याला. आला आकाश पाटील कोलकेवाला एपी एंटरप्राइजेस वाला. आला आकाश एंटरप्राइजेस वाला. एपीडीपी भी शायद टीम इस मैच में है और सुपर 3 में बिल्कुल वो क्वालिफाई हो चुके हैं. उनके कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आइए आप भी इस लकी ड्रॉ के लिए. एपीडीपी टीम के कप्तान साथ ही साथ 24 लाइव इवेंट्स टीम के कप्तान और इसमें से जो जीतेगा वो सीधा आएगा लकी ड्रॉ के लिए. 2 में तर सन्माननीय सुनील पाटील साहेब, किसन मात्रे साहेब, संगम मात्रे साहेब आणि दशरथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. सुनील पाटील साहेब, किसन मात्रे साहेब, संगम मात्रे साहेब आणि दशरथ पाटील साहेब यावं. आपलं सहर्ष स्वागत. चलिए 2 गेंदे 55 रनों की जरूरत. चला 24 ला इव्हेंट्स टीमचे कॅप्टन, एपीडीपी टीमचे कॅप्टन आणि यातून जो विजेता होईल त्या कॅप्टनला मी विनंती करतो. आणि जवळ हा सामना खेचलाय तो बादशाह सोडा 11 जय बापदेव ग्रुप सांगडे पाली यांच्याकडे हा सामना जवळ तुम्ही पाहताय की झुकलाय. ओ लाउड अपील केली गेली पंचांकडे. चलिए डॉट बॉल की समाप्ति नहीं है. बिल्कुल व्हाइट बॉल का इशारा. तो अपील किस हिसाब से की थी सुधीर. ये एकनाथ माली के फैन है वो पीछे आपके जयदास. शायद उनका ये असर आपके ऊपर भी चढ़ गया है. ये अचानक से अपील करते हैं और अंपायर को भी बड़े टेंशन में डालते हैं. और अंपायर ने भी ये बिल्कुल थोड़ा लेट निर्णय दिया. जरूर उनको भी शक हुआ था कि पांव पे लगी है तो क्या. तो चलिए व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन मिलेगी. बॉलर तैयार.
ओ ये चलिए बचाने का प्रयास, ऑल आउट नहीं होना चाहती है। ये विश्वास नहीं हो रहा है कि यही मीत 11 मोह टीम है जिस टीम ने पिछले 2 मुकाबले में काफी रोमांचक और इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट टोटल लगभग 92 रन बनाए थे इस टीम ने। और इसी टीम के खिलाफ अजय भावदेव पाली बादशाह सोडा ग्रुप सांगड़े पाली ने कमाल का यहाँ पर बल्लेबाजी का परफॉर्मेंस दिखाया और गेंदबाजी का परफॉर्मेंस। और इस बार क्रॉस बैटर खेलने का प्रयास, ऑल आउट होना चाहिए था लेकिन नहीं है, थोड़े आगे आए थे खिलाड़ी। मैच फिनिश, अभिनंदन टीम बादशाह सोडा ग्रुप जय बापदेव 11 सांगडे पाली गेलाय तिसऱ्या फेरीमध्ये। आणि ज्या ज्या खेळाडूने चौकार षटकार ठोकलेत त्यांच्यासाठी षटकार एकही नाहीये, चौकार आलाय। सिद्धेश ढवले आपल्यासाठी 400 रुपयाचा कॅश प्राइज, सूरज भगत आपल्यासाठी 200 रुपये, रोहित पाटे आपल्यासाठी 200 रुपये आणि षटकार एकही आला नाही, चौकार आलाय। तो बॅट्समन तुम्ही पाहू शकाल सूर्या मस्करला 200 रुपये आणि सिद्धेश ढवलेला 200 रुपये, एकूण 1200 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाईल खेळाडूंसाठी। तर यावं सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण पारितोषिक घेण्यासाठी यावं। बघा या ठिकाणी मी विनंती करतो, सिद्धेश ढवले आपण या, सूर्या आपण या। सिद्धेश ढवलेसाठी 600 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, सिद्धेश यावं आपण घेण्यासाठी। सूर्या आपल्यासाठी 200 रुपये, सूरजसाठी 200 रुपये, रोहित पाटे 200। सर्व खेळाडूंनी यावं, हे जे नावं आम्ही पुकारतोय ते आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं। तर सन्माननीय सांगडे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक विकास शेठ भोपी साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांना विनंती असेल